अमरावती शहराला दिनांक 22 नोव्हेंबर रोजी नवीन महापौर व उपमहापौर मिळणार आहे। अमरावती महानगरपालिकामध्ये भाजपाला बहुमत असल्यामुळे महापौर व उपमहापौर हे पद निश्चितच भाजपाच्याच नगरसेवकाला मिळणार असले तरी ओबीसी वर्गातून महापौर पदाची निवड करण्यात येणार आहे। त्याकरिता राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे। दिनांक 16 नोव्हेंबर रोजी मनपाची आमसभा ही महापौर संजय नरवणे यांची महापौरपदी विराजमान असतानाची शेवटची सभा होती। या सभेत विशेष बाबींवर चर्चा झाल्यात, मात्र सर्वांचेच लक्ष हे येणाऱ्या काळात महापौर कोण हीच चर्चा जास्त रंगली। ओबीसी प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक जे महापौर पदाच्या स्पर्धेत आपले नशीब आजमावत आहे, त्यात चेतन गावंडे, चंदू भामोरे, सचिन रासने, आशिष अतकरे, सुनील काळे, गोपाल धर्माळे, धीरज हिवसे यांचे नाव समोर आले असून महिला उमेदवार म्हणून सुचिता बिरे यांचे नाव चर्चेत आहे। या सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये चेतन गावंडे यांच्या नावाची जोरात चर्चा असून मागील महापौर हा अमरावती विधानसभा क्षेत्रातील असल्यामुळे नवनियुक्त महापौर पद हे यावेळी बडनेरा विधानसभा क्षेत्रातील असावा अशी इच्छा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे चेतन गावंडे यांच्या नावाची वरिष्ठांकडे सुद्धा बोलणी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून पुढे आले आहे। याआधी सुद्धा चेतन गावंडे यांनी शिक्षण सभापती म्हणून पद भूषविले आहे। अत्यंत अभ्यासू व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून चेतन गावंडे यांची ओळख आहे। मात्र बडनेरा विधानसभा क्षेत्रातून महापौर पदासाठी सुनील काळे हे सुद्धा दावा ठोकून आहे। विद्यमान गटनेतेपदी विराजित सुनील काळे हे महानगरपालिकेचे चांगले अभ्यासक असले तरी ते दुसऱ्या पक्षातून भाजपा असल्यामुळे त्याबद्दलचा विचारसुद्धा वरिष्ठांकडे असल्याचे समजत आहे। त्याच पाठोपाठ तरुण तडफदार नगरसेवक म्हणून परिचित सचिन रासने व आशिष अतकरे यांच्या नावाची चर्चासुद्धा चांगलीच रंगत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता व विद्यमान नगरसेवक म्हणून सचिन रासने व आशिष अतकरे यांची ओळख आहे व मनपाला नवीन तरुण तडफदार महापौर मिळावा ह्याकरिता अनेक भाजपा पदाधिकारी हे भाजपा वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचे समजते। तर दुसरीकडे स्टँडिंग कमिटी सदस्य धीरज हिवसे व शिक्षण सभापती गोपाल धर्माळे यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू असून भाजपाचा एक प्रमुख गट वरिष्ठांकडे मनधरणी करीत आहे। ह्या सर्व रस्सीखेचात कोण बाजी मारणार हे बघणे आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।